नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी भारताची गुणोत्तर. गुणोत्तर नेमकं काय असतं एक लक्षात घ्या. गुणोत्तर म्हणजे काय? पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांची संख्या किती आहे यालाच म्हणतात गुणोत्तर. तर म्हणजे काय बघा लक्षात घ्या. म्हणजे गुणोत्तर तुमचं हजारच्या प्रमाणामध्ये काढलं जातं. किती? हजारच्या प्रमाणात. म्हणजे समजा 1000 पुरुष आहेत तर स्त्रिया किती असतील असा प्रश्न असतो. एक लक्षात घ्या. गुणोत्तर म्हणजे काय? पुरुष आणि स्त्रियांची तुलना. तर भारताच्या 2011 ची जनगणनेनुसार भारताचे गुणोत्तर होतं 943. पण आज आपण बघणार आहोत की सर्वात जास्त राज्यांच्या गुणोत्तरनुसार उतरता क्रम काय? सर्वात जास्त राज्यांच्या उतरता क्रम. तर बघू कोणते कोणते राज्य आहेत आज. बघा ट्रिक काय आपली, केरळची पोरगी तनू अंगडी आहे. काय ट्रिक आहे? केरळची पोरगी तनू अंगडी आहे. तर केरळ याच्यामध्ये डायरेक्ट उल्लेख तुम्हाला दिसतोय केरळ. म्हणजे केरळमध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर लक्षात घ्या पो म्हणजे पॉंडिचेरी, हे लक्षात घ्यायचं पॉंडिचेरी. त्यानंतर त म्हणजे काय? तमिळनाडू, तमिळनाडू, तमिळनाडू. आणि आ म्हणजे काय? आंध्र प्रदेश. या पद्धतीने तुम्ही लिंग गुणोत्तरानुसार म्हणजे सर्वात जास्त पासून ते सर्वात कमी पर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवू शकता मित्रांनो. एक ट्रिक सोपी एकदम आणि साधी सिंपल आहे. ही ट्रिकने तुम्ही आरामाने उत्तर देऊ शकता मित्रांनो. थँक्यू.